Hello students, welcome to another session of the topic units and measurement. Today we are going to focus on the errors in the measurement. We'll start with first what is meaning of accuracy in measurement. In physics the measurement has its own significance. You can't convey the information from one person to another person about physical quantity unless and until you have measured it. मेजरमेंटचा अनन्यसाधारण महत्व आहे. समजा आपण एखाद्याला जर विचारलं की तुझी उंची किती आहे, तर तो मी खूप उंच आहे, मी फार उंच नाहीये, या अशा वाक्यांना अर्थ उरत नाही. आपल्याला उंची नेमक्या आकड्यांमध्ये सांगता आली पाहिजे. जेव्हा मी सांगतो की माझी उंची 164 सेंटीमीटर आहे, तर तुमच्या मनामध्ये एक लेंथ येते की ती व्यक्ती किती उंच असेल. एखादा जर म्हटला की माझी उंची 179 सेंटीमीटर, इट्स 179 सेंटीमीटर, देन यू इमिजिएटली हॅव ना 6 फुटाचा माणूस आहे. तर आपण कुठलीही इन्फॉर्मेशन कुठल्याही फिजिकल क्वांटिटीच्या बाबतीत कन्व्हे करण्यासाठी आपल्याला मेजरमेंटची आवश्यकता आहे. बरं, आता मेजरमेंट करत असताना दोन गोष्टी एक असतात. एक असते ट्रू व्हॅल्यू, म्हणजे जी काही फिजिकल क्वांटिटी आपण मेजर करत असतो तिची खरी किंमत किंवा त्याचं खरं मूल्य, आणि नेक्स्ट वन इज इट्स मेजर्ड व्हॅल्यू. And the difference between this true value and measured value is called as error. What is the difference between true value and measured value called as? The difference between true value and the measured value is called as error, and no measurements are free of errors. Errors असतातच प्रत्येक मेजरमेंट्स मध्ये. आपण कितीही काळजी घेतली तर अनेक कारणं अशी असू शकतात ज्याच्यामुळे एरर येतो. पर हा एरर जितना कमी, ये एरर जितना कम उतना मेजरमेंट क्या है, एक्यूरेट. यानी व्हाट डज एक्यूरेसी टेल्स अस? द एक्यूरेसी टेल्स अस द हाउ क्लोज द मेजर्ड वैल्यू इज टू द ट्रू वैल्यू. अगर मान लो ट्रू वैल्यू है 27.15 सेंटीमीटर, तो अजून थोडा पण 27.156 सेंटीमीटर ही त्याची ट्रू व्हॅल्यू आहे. एखाद्याची लेंथ आहे, समजा ही अशी एक पट्टी आहे, या पट्टीची लेंथ आपण मेजर केली आणि ती म्हणजे आपण मेजर करणार ती मेजर व्हॅल्यू. ह्याची ऍक्च्युअल लेंथ ही 27.156 सेंटीमीटर आहे आणि मी मेजर्ड केली, आय मेजर्ड इट ॲज 27.2 सेंटीमीटर. Then the difference between these two is called as what? Error. But you look at this value is very close to 27.156 centimeter. In that case, I will say that the error is less and the measurement is more accurate. What does accuracy tells us? The accuracy tells us how close the measured value is to the true value. एक शब्द अजून एक नेहमी चर्चेला जातो एक्यूरेसी के साथ, और एक वर्ड आता है और वो आता है वर्ड प्रिसीजन. देयर इज अ डिफरेंस बिटवीन एक्यूरेसी एंड प्रिसीजन. द एक्यूरेसी टेल्स अस अबाउट हाउ क्लोज द मेजर्ड वैल्यू इज टू द ट्रू वैल्यू. प्रिसीजन टेल्स अस द रेजोल्यूशन और द लिमिट to which that value is being measured. आता तुम्हाला जर इसका मीनिंग क्या है, रेजोल्यूशन और लिमिट. Now what does the resolution and limit means? The precision tells us to what resolution or limit the quantity is measured. अब इसका मीनिंग मैं आपको समझाने की कोशिश करता हूं. रेजोल्यूशन का, एक आदमी था और उसने वेट मेजर किए 3 इंस्ट्रूमेंट से. फर्स्ट इंस्ट्रूमेंट ने बोला 79 केजी, दूसरे ने बोला 79.0 केजी, तीसरे ने बोला 79.00 केजी. तो इनमें से आपको लगेगा, तुम्हाला असं वाटेल की ह्या सगळ्या व्हॅल्यूज तर सेम आहेत, परंतु ही रीडिंग,
हा जो इन्स्ट्रुमेंट आहे हा फक्त 79 kg नंतर कुठली रीडिंग दाखवणार? 80 kg दाखवणार. हा 79 नंतर काय दाखवणार? 79.1, 79.2, 79.3 दाखवेल. म्हणजे हा 100 ग्रॅमचा फरक सुद्धा ओळखू शकेल. हा काय दाखवू शकतो? 79.01, 02, 03. म्हणजे हा 10 ग्रॅम मधला पण फरक ओळखू शकतो. तर जो तिसरा इन्स्ट्रुमेंट होता ना, जो तिसरा इन्स्ट्रुमेंट होता, इट हॅड हाय प्रिसिजन. व्हॉट इज मिनिंग ऑफ प्रिसिजन? अ रेझोल्युशन और अ लिमिट. रेझोल्युशनचा अर्थ काय असतो की तो किती छोटी क्वांटिटी तो मेजर करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता मला ही लेंथ मेजर करायची, किंवा आपण एक काम करू, माझ्याकडे एक सिलेंडर आहे. ओके, एक सिलेंडर आहे असं, आणि मला ह्याचा डायमीटर मेजर करायचा आहे. तर हा डायमीटर मेजर करण्यासाठी मी काय करू शकतो? एखादी पट्टी वापरू शकतो. आपली जी शाळेमध्ये आपण जी पट्टी वापरतो, किंवा जो सेट स्क्वेअर असतो, तर माझ्याकडे आहे बघा सेट्स, किंवा ह्याच्यावर असे रीडिंग्स आहेत. तर मी असं ह्याच्यावर असं ठेवेल आणि बॉ डायमीटर किती आहे तो मोजेल. तर ह्या ज्या स्केलवर, तुमच्या कंपास बॉक्सच्या स्केलवर सगळ्यात लहान जी रीडिंग असते, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, हा काय असते? सगळ्यात लहान रीडिंग मिलीमीटरची असते. म्हणजे तुम्ही एखादी जर लेंथ मिलीमीटरच्या खाली नाही मेजर करू शकत. म्हणजे तुम्ही ह्याचं काय सांगू शकाल मला? इट इज व्हॉट? इट इज 7.9 सेंटीमीटर किंवा 7.8 सेंटीमीटर, या रेंजमध्ये तुम्ही सांगू शकाल. पण ह्याचा डायमीटर मेजर करण्यासाठी अजून एक डिव्हाइस असतो, आणि तो डिव्हाइस म्हणजे त्याला व्हर्नियर कॅलिपर म्हणतात. आपलं कॉलेज स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला तो व्हर्नियर कॅलिपर पाहायला भेटेल. एक व्हर्नियर कॅलिपर असतो, आणि त्या व्हर्नियर कॅलिपर मध्ये आपण जसं ह्या स्केल मध्ये 0.1 सेंटीमीटर मेजर करू शकतो, तर व्हर्नियर कॅलिपर मध्ये आपण 0.01 सेंटीमीटर एवढी लहान व्हॅल्यू सुद्धा मेजर करू शकतो. मग प्रिसिजनच्या बाबतीत कोण अव्वल आहे, कोण चांगलं आहे? तुमची स्केल का व्हर्नियर कॅलिपर? तर व्हर्नियर कॅलिपर. व्हर्नियर कॅलिपर कॅन मेजर व्हॉट? 0.01 सेंटीमीटर, आणि युअर स्केल कॅन मेजर व्हॉट? 0.1 सेंटीमीटर. म्हणजे जो इन्स्ट्रुमेंट अत्यंत बारीक मेजरमेंट करू शकतो त्याला म्हणायचं हायली प्रिसाइज्ड इन्स्ट्रुमेंट, और विथ इन्स्ट्रुमेंट विथ हाय प्रिसिजन. अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. समजा एक मेजरमेंट आहे 79.1 kg आणि 79.12 kg आणि 79.123 kg. काय डिफरन्स आहे सांगा ह्याच्यामध्ये? आपण ही मेजरमेंट करत असताना 0.1 kg, सगळ्यात कमी व्हॅल्यू किती? 0.1 kg मेजर करू शकतो. 79.12 नंतर 13 सुद्धा येऊ शकतो, म्हणजे 0.01 kg मेजर करू शकतो. इथं किती मेजर करू शकतो? 0.01 kg असं मेजर करू शकतो आपण. तर त्या केसमध्ये आपण काय म्हणतो की दिस इन्स्ट्रुमेंट इज ऑफ व्हॉट? हाय प्रिसिजन. आता कधी कधी आपल्याला त्याची आवश्यकता नसते. आपण जर एखाद्या मिठाईच्या दुकानात गेलो आणि जर त्याने आपल्याला 0.01 kg कमी दिले, जास्त दिले, तर इतका आपल्याला काही त्याचा फटका बसणार नाही. पण सोनाराच्या दुकानात जर आपण गेलो तर त्यांनी आपल्याला केलेलं मेजरमेंट फक्त 0.01 kg नाही, तर ते 0.001 ग्रॅम एवढे लहान वस्तुमान, इतका लहान मास सुद्धा सोनाराच्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटला असायला पाहिजे. म्हणजे दोन गोष्टी आहेत. मला वजन मेजर करायचं, आय वॉन्ट टू मेजर मास. व्हेन आय वॉन्ट टू मेजर द मास ऑफ अ ट्रक, an error of 1 kg can be allowed, 2 kg can be allowed. When I want to measure the mass of the man, a 100 gram error can be allowed. If I want to measure the mass of the food items that I am purchasing, the error of 10 grams can be allowed. But when I am measuring the gold ornaments, whether the error of 1 gram is permitted? No.
because their 1 gram is also what, very costly. In that case, I will require an instrument which can measure what, very small value. That means I will require an instrument with high precision. किती लहान व्हॅल्यू आपण मेजर करू शकतो त्याला काय म्हणायचं, रेझोल्युशन. आता समजा एखादी फिजिकल क्वांटिटी आहे, फॉर एक्झाम्पल आपण फिजिकल क्वांटिटी घेऊ लेंथ. गमत बघा, खूप छान पार्ट आहे हा ऑब्जेक्ट आहे आणि त्याची लेंथ आहे. ह्याची ट्रू व्हॅल्यू आहे 14.7318 सेंटीमीटर, ट्रू व्हॅल्यू. ओके, मी मेजर केली एका इन्स्ट्रुमेंटने, मी स्केलनी मेजर केली आणि ती आली 14.8 सेंटीमीटर. ओके, मेजर व्हॅल्यू. कशाने मेजर केली मी, स्केलनी. ओके, आणि दुसरा एक वर्नियर कॅलिपर घेतला, त्यांनी मेजर केले तर त्याची आली 14.53 सेंटीमीटर. ओके, हे कशाने मेजर केलं मी, वर्नियर कॅलिपर. नाउ व्हॉट इज मिनिंग ऑफ वर्नियर कॅलिपर. तुम्ही नेटमध्ये वर्नियर कॅलिपर पाहू शकता, नाही तर तुमचं कॉलेज चालू झाल्यानंतर तुम्हाला वर्नियर कॅलिपर पाहायला मिळेल. काही जणांनी 10वीतच पाहिलं असेल. अब देखो यहाँ पर ये 14.8 है और ये क्या है 14.7. ये वैल्यू इसके बहुत नजदीक है. ओके, सो एंड ही बघा तुम्ही 14.53 आणि 14.73. ह्याच्यामध्ये जास्त डिफरन्स आहे, ह्या दोघांमध्ये डिफरन्स जास्त, या दोघांमध्ये डिफरन्स काय, कमी आहे. म्हणजे ह्या व्हॅल्यूची हाय अॅक्युरसी आहे. दिस व्हॅल्यू हॅज व्हॉट, हाय अॅक्युरसी देन दिस. परंतु इथं आपण 14.8 म्हणजे इथं आपण कमीत कमी काय मेजर करू शकतो, 0.1 सेंटीमीटर. आणि इथं 2 डेसिमल पर्यंत ना, म्हणजे इथं काय मेजर करू शकतो आपण, 0.01 सेंटीमीटर. म्हणजे इथं काय आहे, हाय प्रिसिजन आहे, पण काय आहे, लो अॅक्युरसी. आणि इथं काय, हाय अॅक्युरसी आहे पण लो प्रिसिजन आहे. प्रिसिजन, व्हॉट इज मिनिंग ऑफ प्रिसिजन, इट इज रेझोल्युशन और लिमिट ऑफ द मेजर्ड व्हॅल्यू. की तुम्ही किती लहान ती मेजर करू शकता. असा आवश्यकता नाहीये की नाही का की तुमचे इन्स्ट्रुमेंट हाय प्रिसिजनचा असेल तर त्यात हाय अॅक्युरसी असतेच. आता एक सिंपल एक्झाम्पल घ्या तुम्ही, की हा एक टार्गेट आहे. नीट लक्षात घ्या, खूप छान कन्सेप्ट आहे हा. गोल आहे आणि तुमच्या हातात मी धनुष्यबाण देणार आहे. काय देणार आहे, धनुष्यबाण, बो अँड ॲरो. आणि तुम्हाला ना जावा तिथं लांब उभे राहा आणि तिकडनं इथं ह्याला या ब्ल्यू मार्कला तुम्हाला हिट करायचं आहे. ओके, जर मी तुम्हाला जर एक लाकूड आहे, त्या लाकडाला बेंड केलंय, त्याला स्ट्रिंग लावलेली आहे, म्हणजे आपण जे साधं खेळण्यातलं असतं ना बो अँड ॲरो, तसं आपण घरी तयार केलेला दिला तुम्हाला मी. एका मुलाला मी असा दिला जो एकदम घर में मिले हुए लकड़ी को बेंड करके त्याला दोरा बांधलेला आहे आणि तो दिलाय. आणि दुसऱ्याला मात्र मी जो ऑलिम्पिक लेवलला जो वापरतात असा दिलेला आहे त्याला मी एकदम छान. तर ह्या इन्स्ट्रुमेंटची लो प्रिसिजन आहे, हा इन्स्ट्रुमेंट काय आहे, हाय प्रिसिजन. पण ज्या मुलाला मी हा बो दिला होता त्यांनी ॲरो इथं मारला आणि ज्याला मी हाय प्रिसिजन दिला त्यांनी ॲरो इथं मारला. तर ह्या माणसाकडं इक्विपमेंट चांगले नसताना सुद्धा त्याचे अॅक्युरसी काय होती, चांगली होती. त्या माणसाकडे प्रिसाइज्ड इन्स्ट्रुमेंट्स होते पण त्याची अॅक्युरसी चांगली नव्हती. गरजेचं नाहीये की हाय प्रिसिजन विल हॅव व्हॉट, ग्रेट अॅक्युरसी, or low precision will have what, low accuracy. But what is most significant thing, you have a high accuracy and high precision. सगळ्यात चांगली गोष्ट सी लो प्रिसिजन, हाय अॅक्युरसी, हाय प्रिसिजन, लो अॅक्युरसी. तिसऱ्या कॅटेगरी मी असं म्हणेल हाय प्रिसिजन अँड हाय अॅक्युरसी. विच इज मोस्ट डिझायर्ड, हाय प्रिसिजन, हाय अॅक्युरसी. अँड विच इज वर्स्ट, लो प्रिसिजन,
low accuracy. Got it? So there is a difference between the precision and accuracy. So our syllabus doesn't actually, your numericals are not based more on this precision, but the numericals are based on the errors, and first we'll discuss on this main word error. Let's discuss the next part, that is errors. Now what are errors? The difference between the measured value and true value is called as what? Error. मेजर्ड व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू मधला जो डिफरन्स असतो त्याला आपण काय म्हणतो? एरर्स. नाउ एरर्स कॅन बी प्रोड्यूस्ड बिकॉज ऑफ मेनी रिझन्स. सो द एरर्सचे पण टाइप्सचे कॅटेगरीज केलेले आहेत. द फर्स्ट टाइप ऑफ द एरर इज कॉल्ड एज द सिस्टमॅटिक एरर. द सिस्टमॅटिक एरर्स आर दोज एरर्स which usually tend to be in one particular direction. म्हणजे आयदर पॉझिटिव्ह साईडला तरी असतात किंवा ते निगेटिव्ह साईडला तरी असतात. म्हणजे एखादी व्हॅल्यू मेजर्ड करायची आहे, ट्रू व्हॅल्यू, तर त्या ट्रू व्हॅल्यूच्या वरचेच रिडिंग्स तो देत असतो किंवा त्याच्या खालचेच रिडिंग्स तो देत असतो. तर त्याची कारणं काय आहेत? तर सिस्टमॅटिक एरर्सचे आपण 3 कॅटेगरीज केलेल्या आहेत. वन इज इन्स्ट्रुमेंटल एरर, द सेकंड इज इम्परफेक्शन्स इन experimental techniques, and third one is personal error. Now what are instrumental errors? The instrumental errors are produced because of imperfect designs in the measuring instrument. आपण जो मेजरिंग इन्स्ट्रुमेंट वापरणार आहे त्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये जर इम्परफेक्ट डिझाईन असेल किंवा त्याचं रॉंग कॅलिब्रेशनच रॉंग असेल. आता जी तुम्ही पट्टी वापरता तुमच्या कंपोस्ट बॉक्स मध्ये, त्याच्यामध्ये आपल्याला असं एक्सपेक्टेशन्स असतात की हा खरंच 1 सेंटीमीटर पाहिजे, परंतु जर त्यांनी कॅलिब्रेशन करतानाच तिथे जर चूक केली असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या रिडिंग्समध्ये जर चुका येत असतील तर तो दोष तुमचा नाही, तो दोष कशाचा आहे? इन्स्ट्रुमेंटच्या रॉंग कॅलिब्रेशनचा आहे. म्हणजे एक थर्मोमीटर आहे आणि तो थर्मोमीटर उकळत्या पाण्यामध्ये आपण ठेवला आहे. वी कीप दिस थर्मोमीटर इन अ boiling water and if it reads 105 degrees Celsius. Now water boils at what? 100 degrees Celsius. Thermometer is showing what? 105 degrees Celsius. That means what? Someone have wrongly calibrated this thermometer. थर्मोमीटरचं कॅलिब्रेशन करत असताना कोणीतरी इथे 100 घ्यायच्या ऐवजी काय दिलेलं आहे? 105, आणि त्या पद्धतीने त्यांनी बाकी सगळे मार्किंग्स केलेले असतात. कुठलाही इन्स्ट्रुमेंट, आता तुम्हाला मी कॅलिब्रेशन कसं करतात एक एक्झाम्पल सांगतो आम्ही, की आपल्याकडे एक जो थर्मोमीटर असतो, या बल्ब मध्ये मर्क्युरी आहे आणि अशी एक आतमध्ये यामध्ये मर्क्युरी ठेवणार आहे आपण. ओके. Now what happens to the mercury? Mercury expands on heating and contracts on what? Cooling. समजा मी ह्याला बराच वेळ, if I keep the bulb of this mercury in for a long time, that means as I am keeping it in ice for a long time, the level of the mercury is marked as what? 0 degrees Celsius. Why? Because the freezing point of water or melting point of ice is what? 0 degrees Celsius. Now I will remove this ice, he करता ice काढेल, and I keep this in a boiling water. If I keep it in a boiling water, the mercury will rise. आणि ज्या लेवलला ते राईज होतं त्याला मी काय म्हणणार आहे? 100 डिग्री सेल्सिअस. आणि ही जी लेंथ आहे ह्याला आपण 100 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो and each part is called as what? 1 degree Celsius. इस प्रोसेस को कहते हैं कैलिब्रेशन. कैलिब्रेशन ऑफ थर्मामीटर करते समय हमारा लोअर पॉइंट क्या था? द फ्रीजिंग पॉइंट ऑफ वाटर या मेल्टिंग पॉइंट ऑफ आइस, एंड द अपर पॉइंट अपना क्या था? बॉइलिंग पॉइंट ऑफ वाटर. आणि हे कैलिब्रेशन करत असताना जिसने कैलिब्रेट किया, अगर उसने गलती की और उसने यहाँ पर रॉन्ग मार्किंग्स किए होंगे आणि तो थर्मोमीटर तुम्ही टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी जर वापरत असाल तर त्याच्यामध्ये एरर येणार. आणि दोज एरर्स आर व्हाट? विच एरर्स? इंस्ट्रूमेंटल एरर्स. इंस्ट्रूमेंटल एरर में और एक है जिसको हम कहते हैं जीरो एरर.
मेरे पास अगर वर्नियर कैलिपर रहता तो दिखाने में मुझे आई वुड हैव रियली लव शोइंग यू द वर्नियर कैलिपर. इन वर्नियर कैलिपर देयर आर टू जॉज. There are two jaws. This second jaw can slide. असा हा मूव्ह होतो, मूव्ह असा सेकंड जॉ असा मूव्ह केला जाऊ शकतो. आणि ज्या ऑब्जेक्टला मेजर करायचं आहे ना त्याला इथे या जॉ मध्ये असं ठेवण्यात येतं. हा मागं पुढे हा सरकतो. तर ह्याच्यावर आहे ना, ह्याच्यावर एक स्केल असते आणि ती 0 म्हणजे जेव्हा हे दोन जॉज एकमेकांना चिकटतील तेव्हा त्याची रीडिंग काय पाहिजे, 0 पाहिजे. आणि जर ती 0 नसेल, ती थोडीशी जास्त असेल, 0.05 सेंटीमीटरनी जास्त असेल, तर तो जो एरर सुरुवातीपासूनच त्याच्या मेजरमेंट मध्ये आहे. म्हणजे व्हेन यू आर क्लोजिंग दिस जॉज, इथं ऑब्जेक्ट नाही, इफ यू आर क्लोजिंग दिस जॉज then your instrument must measure what, 0. If it is not measuring 0, that means at the start of the reading only there was an error introduced. That error is called as which error? 0 error. So the next part आहे imperfections in experimental techniques. आता एक्सपेरिमेंट करत असताना त्याच्यामध्ये जर imperfections जर असतील तर का imperfections येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, इफ आय वॉन्ट टू measure the temperature of a person by using a thermometer. हा थर्मोमीटर आहे आणि मला टेम्परेचर मेजर करायचं आहे, तर असं आपण आर्मपिट मध्ये थर्मोमीटर ठेवतो. ओके. आणि हा आर्मपिट मध्ये थर्मोमीटर आपण ठेवला तर त्याच्या थर्मोमीटर मध्ये येणारं रिडिंग बॉडी टेम्परेचरच्या रिडिंग पेक्षा थोडंसं कमी असतं. काही डॉक्टर्स आर्मपिट्स मध्ये ठेवतात, काही डॉक्टर तुम्हाला थर्मोमीटरचा बल्ब तोंडात घ्यायला सांगतात. ते त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या परीनं तुमच्या बॉडीचं एक्झॅक्ट टेम्परेचर मेजर करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येकाची टेक्निक वेगळी असते. त्या टेक्निकमुळं जो डिफरन्स इन द ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू येतो, दॅट कम्स अंडर दिस पार्ट इम्परफेक्शन्स इन एक्सपेरिमेंटल टेक्निक्स. एक्सपेरिमेंट करत असताना घ्यायच्या काळज्या. आता फॉर एक्झाम्पल, दिस इज अ सिंपल पेंडुलम. ओके. And I want to measure the time taken by this simple pendulum to complete one oscillation, 10 oscillations समजा. आणि तुम्ही असा लॅब मध्ये असा पेंडुलम आहे, पेंडुलम लटकवलाय आणि त्याला असं डिस्प्लेस केलाय आणि नेमकी तो पेंडुलम एका खिडकीच्या समोर आहे. त्या खिडकीतनं वारा आला and because of that wind velocity this pendulum is little bit displaced more away from this mean position. That will increase the time taken by the pendulum to complete one oscillation. What does it mean? That there was an error introduced because of what? Your improper technique. You didn't take that proper precaution that while taking the readings of this simple pendulum. त्यानंतर काही imperfections in experimental techniques मध्ये तुमच्या एक्सपेरिमेंट तुम्ही करत असताना समजा तिथं काही टेम्परेचर ह्याच्यामध्ये जर व्हेरिएशन्स प्रोड्यूस होत असतील, टेम्परेचर व्हेरिएशन्स प्रोड्यूस होत असतील तर त्याच्यामुळे सुद्धा काही इम्परफेक्शन्स येऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही ओम्स लॉचा एक्सपेरिमेंट करता, 10वी मध्ये केला होता तुम्ही, V is equal to IR. जी बॅच सकाळी एक्सपेरिमेंट करणार आणि जी बॅच दुपारी एक्सपेरिमेंट करणार त्यांच्या रिडिंग्स मध्ये डिफरन्स येतो. कारण का रेझिस्टन्सची व्हॅल्यू ही टेम्परेचर डिपेंडेंट आहे. टेम्परेचर चेंज झाला तर रेझिस्टन्सची व्हॅल्यू चेंज होते आणि त्याच्यामुळं तुम्ही कॉन्स्टंट टेम्परेचरला एक्सपेरिमेंट नाही करू शकला ना, तर त्याच्यामुळे एरर आहे तो. इट्स नॉट अ मिस्टेक. तो एरर जो येतो दॅट कम्स इन दिस कॅटेगरी इम्परफेक्शन्स इन एक्सपेरिमेंटल टेक्निक्स. The third one is personal error. What is personal error? Carelessness by the observer. ऑब्झर्वरच्या हातात असतात काही एरर्स आपण टाळता येणार, पण काही लोक कॅज्युअली एक्सपेरिमेंट करत असतात. दे डोंट टेक दॅट मच प्रॉपर केअर. देअर लिटल पर्सनल बायस इज बिंग जनरेटेड. एक समजा हा इन्स्ट्रुमेंट असेल आणि ह्याच्यावर रिडिंग्स असतील आणि असा पॉइंटर वर असतो. आपण जर एक्झॅक्टली जर समोरनच पाहिलं तर तो ह्याच्यावर असा दिसेल आपल्याला. आपण इकडनं पाहिलं तर हा पॉइंटर ह्या रिडिंगवर दिसतो, इकडनं पाहिलं तर हा पॉइंटर ह्या रिडिंगवर दिसतो. काही जणांना सवय असते असं पाहणं असं पाहणं. अपेक्षित काय असतं की तुम्ही यू मस्ट ऑब्झर्व दिस वॉट स्ट्रेट. द एरर दॅट आर इंट्रोड्यूस्ड वन रीडिंग
before or one reading after, that error is called as what? Parallax error. Now how to minimize that parallax error? ह्याच्या खाली एक आरसा ठेवायचा, मिरर. तो ये जो पॉइंटर है ना, उस पॉइंटर की इमेज आपको मिरर में दिखेगी. और रीडिंग लेते समय आपको हमेशा ये ध्यान रखना है कि ये पॉइंटर और उसकी इमेज कोइंसाइड हो. If the pointer and its image in the mirror coincides, it means that your line of sight is exactly what? Straight, and you take a proper reading. And that comes under the category what? Personal error. Systematic errors के बाद एक पार्ट कैटेगरी आती है, वो है random error. Random error, the meaning, the word itself says us that this error is not in our hand. रैंडमली जनरेट होने वाला वो एरर होता है. जैसे आप ओम्स लॉ का एक्सपेरिमेंट कर रहे हो, okay? और एमएससी डीसीएल की वजह से वोल्टेज फ्लक्चुएशंस आ गए. वोल्टेज फ्लक्चुएशंस आ गए तो वी और आई के रीडिंग्स में डिफरेंस आ गया. एंड दैट इज व्हाट, दैट कम्स अंडर विच कैटेगरी? इट कम्स अंडर रैंडम error that occurs irregularly. There may be temperature variations, there may be voltage fluctuations, there can be some vibrations in your experimental setup. तुमचा जिस टेबल पे आप एक्सपेरिमेंट कर रहे हो तो टेबल समजा डुक करत असेल तर त्यातनच एरर्स जे निर्माण होतात त्याला आपण काय म्हणतो? रॅन्डम एरर. आणि जो लास्ट टाइप ऑफ एरर आहे रॅन्डम एरर नंतर, तो है least count error. Now what is meaning of least count error? What is meaning of least count? The smallest reading an instrument can measure. If you are measuring mass, as discussed earlier, some can have the accuracy, precision of giving 0.1 kg, 0.01 kg, 0.001 kg. तर काही इन्स्ट्रुमेंट्स असतात ज्यांचा लिस्ट काउंट खूप लहान असतो, म्हणजे त्यांचं रेझोल्युशन लिमिट खूप कमी असतं. तर ते इन्स्ट्रुमेंट जास्त तुम्हाला कमी एरर्स देतील. आणि ज्याचा लिस्ट काउंट जास्त असतो तो तुम्हाला जास्त एरर देऊ शकतो. तर लिस्ट काउंट एरर असतं काय असतं की त्या इन्स्ट्रुमेंट किती कमी रीडिंग पर्यंत मेजर करू शकतो, दॅट इज कॉल्ड एज व्हॉट? लिस्ट काउंट. तुमच्या कंपास मध्ये असणारी स्केल असते, इथं आपण लिहितो 0, इसके बाद 10, इसके बाद क्या लिखते हैं आप? 1, यानी 1 सेंटीमीटर. आप कम से कम कितना मेजर कर सकते हो? 1 मिलीमीटर. दैट मीन्स दैट 1 मिलीमीटर इज कॉल्ड एज व्हाट? लिस्ट काउंट ऑफ युअर स्केल दैट इज इन युअर कंपास बॉक्स. आता जे कपड्याचे व्यापारी जो मीटर रॉड वापरतात, त्या मीटर रॉडवर आहेत ना असे एक सेंटीमीटरचे मार्क असतात, मिलीमीटरचे नसतात. म्हणजे कपड्यांच्या व्यापाराकडे असणारा मीटर स्केलचा लिस्ट काउंट काय आहे? 1 सेंटीमीटर. तर त्या एरर किती येऊ शकतो? 1 सेंटीमीटरचा. तर लिस्ट काउंट मुळे येणाऱ्या एररला आपण काय म्हणणार? लिस्ट काउंट एरर. दॅट इज बिकॉज ऑफ द लिमिटेशन ऑफ द मेजरिंग इन्स्ट्रुमेंट. So these are the types of the error: systematic error, random error, list count error. Systematic errors are that arise because three-factor instrumental error, imperfections in experimental technique, and personal error. I wish that you should read the textbook and see this part, errors and types of error, very carefully. In our next lecture, we will be focused on the numerical part. This was the theoretical part of today's lecture. But next lecture will be very important. आपण डायरेक्टली तुमच्या परीक्षेमध्ये काय प्रश्न विचारले जाऊ शकतात एरर्सवर, न्यूमेरिकल्स काय विचारले जाऊ शकतात ते आपल्याला डिस्कस करायचे आहेत. कंटिन्यू इन आवर नेक्स्ट लेक्चर.